दोस्तांनो आता मी निघालो चाकरवाडीला ना आता हे तर आमचा अशोक आहे आणि अशोक गोगल घेतो आता मी चष्मा दे मला अशोक आता जायचंय गावाला शेव घेतला आता अशोकचा चष्मा आणि मी निघालो आता गावापैकी घेतल्या ना आता भेटला इथं मला सुमित आता सुमित पासून घेतो कॅरी बॅग भारताने दिली आता मला कॅरी बॅग मी निघालो मामा मला मी चाललो आता तर लावतो गाडीला चावी आता हाणतो मी आता गाडीला किक पांडूच्या हॉटेलवर आणि आता पांडूच्या इथून घ्यायला चहा हे घेतला बघा आता चहा आणि हे इथं बसला माझ्यापाशी पांडू आणि आता चहा आणि मी चाललो आता रावल्याला न्यायला आणि रावल्याला आता ओमिनीत बसून आता रावल्या उतरला इथं छत्रपती संभाजी महाराज चौकात आणि आता बसतो रावल्या माझ्या गाडीवर चालू आणि आता आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन संपलं की आता आम्ही गाडीचं पेट्रोल आणि आता भरलं बघा पेट्रोल चाललं पुढे हे बघा असला माझ्या आमचा रस्ता बाबा बाबा थारलंच पाहायला गेलगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात धुमात पूळ घातलाय हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा हॉटेल भोईराज उपळे फाट्यावरची भोईराज हॉटेल वडवणी वडवणी आता निघालो वडवणीच्या बाहेरनी हे बघा आमची मेवणी जाता जाता दिसली इथं आलो आणि थोडा होता इथं पाऊस आला नाही वडाच्या झाडाखाली आम्ही थांबलो बघा इथं बसलो होतो आता थोडा पाऊस उघडला थोडं ऊन बी पडलं ना आता आम्ही चाललो आता आलो होतो आम्ही पाऊस राहुल मला म्हणला मला ती चडी आणि तू घाल हे काय म्हणते ह्याला वंगट ते घाल म्हणला ना काय करू मित्रांनो आता आलो होतो आम्ही जरूडला आता जरूडचं हे आता जरूडवरून आम्हाला इकडे जायचं चाकरवाडीच्या मार्गानं हे पूर्ण जरूड आणि हा बीड परळी लागला जरूडचा घाट थैली हे बघा थैली लावली बघा गाडीला चल रे बस रावल्या चल जायचं लवकर चल फट 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 आहे डोंगर काय झाडी काय डोंगर फक्त इथं हॉटेल नाही तर काय बघा झाडी गाडी बघा मला गाडी थांबवत लागते इथं दर थांबा 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 बाबाकडे येऊ देवा बाबा लय शेळ चारवली वा थांबत आहे का असं दे छान बघा गेलो बघा बाबा कोण आता तंबाखू बाबा ही लय मोठली हो रानात लावलेली काय बाबा लय मोठले खडे हे चाललो बघा बाबा आम्ही आता ह्याला चाकरवाडी माझं गाव मेंढ्यान हे आमचा राहुल म्हणला इकडून बोलतो तू गार आहे म्हणला इकडं कापस तर काय दिसानच गेली का इकडं गाय हे चरायला बघ इकडं चला बाबा येऊ का हो जातो आता बाबा चाकरवाडी चाललो बघा वास राहुल बघ बरं कसला येतं वास तुळशीचा एकदा कसला येतंय नंबर 1 वास बोरखडी गावात आम्ही आनंदवाडी फाट्यावरती हे बघा लावला रावलेला आता गंध मामा म्हणते गंध लावत लागला आता रावल्या पेढा मीन रावले आता घेतो दोघ जण पेढा आमचा पेढा घेतला अर्धा किलोचा ना आणि ते द्यायला आता मामा पैसे ह्या अर्धा किलो चाकरवाडीच्या या ठिकाणी आणि रावल्याने घेतला आता दर्शन आणि मी सुद्धा दर्शन घेतलं ना आता आम्ही निघालो आमच्या दर्शन चाललो आता आम्ही आमच्या गावाला 17 देणार आहे 17 दिर मित्रांनो आता आम्ही घेतलेलं आहे चाकरवाडी येथील श्री क्षेत्र माऊली महाराज दादांचं दर्शन आणि या ठिकाणी इतकी गर्दी होती की त्या गर्दीच्या मुळे आम्हाला थेट माऊली महाराजाच्या समाधीपर्यंत जाता आलं नाही पण आम्ही या ठिकाणावरून मुख दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहोत पूर्ण आता आम्ही जात आहोत लातूरच्या मार्गे नेकनूर नंतर आता आम्ही आलेलो आहोत मांजरसुंबाने हा बघा मांजरसुंबाचा पूर्ण कमान मांजरसुंबा
चला तर मित्रांनो, आता आम्ही लागत आहोत धुळे सोलापूर महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग. हा धुळे सोलापूरचा लागला आहे महामार्ग, मांजरसुंब्याचा घाट बघू शकता. आलेलो आहोत आम्ही पालीच्या धरणापाशी. आता मी कंस आणि मी चाललो आता गाडीकडे. ही तर आमची गाडी बघा, ही आता आमची गाडी लावली. म्हणला धरणावर वरी जावंच लागते. आता धरणाकडे रावल्याकडे चाललो मी. आता इथं पायऱ्यात, ह्या पायऱ्याच्या माध्यमातून मी चाललो धरणाकडे. आणि आता हे बघा पाणी असं वाहत आहे. रावल्या कसं आहे धरण? ह्याच्यापेक्षा मोठं धरण माजलगावचं हे रावल्याला माहितच नाही अजून. 5G हॉटेल पासे आम्ही जातो बीड बायपास ना. आता हा बीड बायपास काय मित्रांनो, बीड वरून आलोत आणि आता आम्ही चाललो माजलगावच्या दिशेने. हे बघा माजलगावचा हा आहे गडी फाट्यावरील माजलगावचा बोर्ड. आता आलेलो आहोत आम्ही आता गडी फाट्यावरती. आणि रावल्या म्हणला या ठिकाणी मी काय करतो, 2-3 चिंगम घेतो. आता रावल्या घ्यायला आता आम्ही थेट शिरद देवीला. ही बघा शिरद. हाय मित्रांनो, आता आम्हाला लागला पाऊस आणि आम्ही आलो आता आमच्या ठिकाणी डबल ते मेडिकलला. हे इथे आम्हाला लागला बघा पाऊस. रावल्या सगळा भिजलाय. मी हाय असंच आहे. हे बघा. आणि आता हे गॉगल आहे का, गॉगल डबल त्या आशिकला मी परत देतो. हे बघा आशिक आणि आता सगळं आहे. आणि आता हे राहुल काळे सगळं भिजलेला. मी आता रेनकोट घातलेला होता म्हणून मी काय भिजलो नाही. आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.